नमस्कार, मी पूजा आरी डिझाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत करीत आहे। तर माफ करा, रविवार आणि सोमवार ह्या दोन दिवशी व्हिडिओ टाकता नाही आले, कारण माझं थोडंसं पर्सनल काम होतं। तर त्या कामामुळे मला व्हिडिओ ते अपलोड करता नाही आले, पण आपले कंटिन्यू व्हिडिओ तर चालू राहणारच आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत सिल्क थ्रेडचं काम, आणि तेही जे आरी वर्कमध्ये आपल्याला कामी येणार आहे ते। आणि जर कोणाला मागचे जे व्हिडिओ आपण दिलेले आहेत जेवढेही, तर त्याच्यामध्ये जर काही डाऊट असेल, तुम्हाला व्हिडिओ दिसत नसेल व्यवस्थित, तर प्लीज सांगा। हे मी मागे पण तुम्हाला बोलली, मी आता पण बोलते, कारण तुम्हाला व्हिडिओ जर चांगले दिसत नसतील तर तुम्ही तसं कमेंट करतील तर आम्हाला समजेल, कारण आम्ही तर व्हिडिओ बनवतोयच आणि ते टाकत जातोय, पण तुमच्याकडून समजेल की आम्हाला ते व्हिडिओ तुम्हाला समजतात का नाही समजतात। मग त्याच्यासाठी प्लीज तुम्ही आम्हाला सांगा की जे मी टाकते व्हिडिओ ते तुम्हाला समजतात, ते व्यवस्थित दिसतात, ते व्यवस्थित, तर नक्की याविषयी तुम्ही कमेंट करा। आणि जेवढं होईल तेवढं लाईक करत जावा। लाईक तुम्ही खूप कमी करतात आहे। तुम्हाला आवडत नसेल तर नका करू, पण जर खरंच तुम्हाला ते कामी येत असेल तर नक्की लाईक करा। तर चला, वेळ वाया न घालवता आता आपण बघणार आहेत सिल्क थ्रेडचं काम, आणि ते पण फेदर स्टिच। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत फेदर स्टिच। तर फेदर स्टिच साठी बघा, आपण हे दोन सिल्कचे धागे घेतलेले आहेत, आणि याचं कोणतं ब्रँड आहे हे तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे। तर आता बघा, हे फेदर स्टिच तर आपण बघतीलच, त्याच्याच जोडीला आपण मला कमेंट आलेली की सुईबद्दलची माहिती। आता तुम्हाला इथे बघा, ह्या दोन सुया दिसतात आहे, बरोबर? तर ह्या दोन सुया ह्या प्रोफेशनल असतात। याला नाव काय नसतं की बाबा रे ह्याचं काय वेगळं नाव आहे का काय, फक्त हे आरीचं काम करणारे किंवा जरीची सुई बोला, आरीचं काम करणारी सुई बोला। मी मागे ज्यावेळेस तुम्ही मागचे माझे एकदम जुने व्हिडिओ जर बघतील तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला तुलिपची सुई सांगितलेली, पण तुलिपच्या सुईचं काय असतं की ते तुम्ही फक्त काम करण्यापुरतं तुम्ही ते यूज करू शकता, पण तुम्हाला खरंच प्रोफेशनल सारखं काम करायचं आहे आणि भविष्यामध्ये तुमच्या कामाला स्पीड घ्यायचं आहे, तर तुम्हाला या दोन सुया असणं गरजेचं आहे। आणि जर तुम्हाला याच पद्धतीच्या जर सुया मागवायच्या असतील तर मी तुम्हाला चेन स्टिचच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये बघा, मी तुम्हाला दाखवलेलं आहे की नंबर दिलेला आहे की कोणाकडून तुम्हाला ते मागवायचं आहे, तर तुम्ही नक्की तिथे कॉल करा, तुम्हाला प्रोफेशनल सुई मिळून जाईल त्यांच्याकडे, आणि त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच आहे। तर ह्या दोन सुया आहेत। आता याच्यामध्ये फरक काय असतो बघा, तुम्हाला थोडी सुईची माहिती पण याच्यामध्ये होऊन जाईल। तर याच्यामध्ये फरक काय असतो, तर हे बघा, ही आहे थोडीशी जाडसर सुई आणि ही आहे थोडीशी पातळशी सुई। याच्यामध्ये पण अजून दोन प्रकार असतात, जसं आता ही आहे एक तार निडल, तशी ही आहे मणी लावण्यासाठीची सुई। आता मणी लावण्याच्या सुईमध्ये बघा, तुम्हाला एक 7 नंबर सुई असते, 8 नंबर सुई असते, किंवा उडन निडल असते। या 3 प्रकारच्या तुम्हाला मणीमध्ये सुई भेटतील, आणि याच्यामध्ये ही जी जाड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारच्या सुया भेटतात, जी एक तार निडल असते आणि अजून दुसरी असते ती 2 तार निडल असते। म्हणजे जर तुम्हाला एक सिंगल जरीचं काम करायचं असेल तर तुम्हाला एक तारची निडल वापरायची आहे, जर तुम्हाला डबल धाग्याचं काम करायचं आहे तर तुम्हाला ही 2 तारची निडल वापरावी लागते। तर या पद्धतीने ह्या सुया असतात। तुम्हाला याच्यामध्ये हे थोड्याशा दिसत पण असतील बघा की ही थोडीशी जाडसर असते पुढे, आणि ही थोडीशी पतली असते। तुम्ही याच्यामध्ये जरदोशीचं काम, मणीचं काम, सिक्वेन्सचं, कटबीट्सचं, हे सर्व एका सुईमध्ये पण करू शकता। आणि जर तुम्हाला वेगवेगळ्या हाताळायची जर सवय लावायची असेल तर तुम्ही 7 नंबर आणि 8 नंबर ह्या 2 सुया मागू शकता, आणि त्याच्यात जोडीला उडन निडल पण मागू शकता। उडन निडल अशी असते की ती खूप एकदमशी लवचिक असते खालच्या बाजूला। तर तुम्ही नवीन शिकत असतील तर मी तर सांगेल तुम्हाला या पद्धतीची तुम्ही सुई घ्या। ही जर सुई तुमच्याकडे असेल तर तुमचं पूर्ण आरीचं काम पण याच्यामध्ये होऊ शकतं, तर तुम्ही नक्की ही सुई मागवून घ्या। तर समजलंच असेल तुम्हाला, आणि जर नाही समजलं असेल तर तुम्ही नंतर अजून कमेंट करा, मी अजून परत व्यवस्थित सांगेल, किंवा एक सेपरेट व्हिडिओ मी फक्त सुयांवरती बनवेल। आणि तसं जर तुम्हाला सेपरेट एक व्हिडिओ जर सुयांवरती पाहिजेलच असेल पूर्ण डिटेलमध्ये, तर कमेंट करा। कमेंट खूप कमी येतात आहे, तर त्याच्यामुळे मला समजत नाही की मी तुम्हाला व्हिडिओ तो देऊ का नको, कारण मग असं वाटतंय की हा बाकीच्यांना माहितीच आहे, एखाद दुसरा काय समजून घेईलच। तर त्याच्यामुळे कमेंट करा भरपूर, की जेणेकरून मला समजेल की बऱ्याचशा व्यक्तींना हे आपल्याला सांगायचं आहे, तर मग मी बनवेल। तर हे झाली सुयांची माहिती। आता चला आपण फेदर स्टिच बनवायला सुरुवात करूया। आता फेदर स्टिच बनवणं तर सगळ्यात पहिलं तर फेदर स्टिच वापरला जातो मोराच्या पंखांमध्ये। तर त्याचा शेप कसा येणार बघा,
तो जो असणार आहे तर त्याचा शेप कसा येतो, या पद्धतीने असतो. खाली पॉइंट आहे आणि वरती अजून एक दुसरा पॉइंट आहे. आता याच्यामध्ये फेदर स्टिचमध्ये तुम्हाला 2 डिवाइड असतात, एक खालती आणि एक मध्ये. समजलं? या पद्धतीने, बरोबर. तर या पद्धतीचं फेदर स्टिच करण्यासाठी पाकळी लागते, तर तुम्ही हे लक्षात घ्या. आता आपण फेदर स्टिच बनवायला बघा सुरुवात करतील. सिल्क धागा मी घेऊन त्याला गाठ मारलेली आहे. 2 धागे आहेत, कारण सिल्कचं काम असतं ते 2 धाग्यामध्येच होतं आणि त्याच्यासाठी मी 2 तारची निडल घेतलेली आहे. आता मी ते करताना बघा मी काय करेल, ह्याचा जो खालचा पॉइंट आहे मी तिथे सगळ्यात पहिला एक टाका काढेल. तो टाका काढल्याच्या नंतरून मी काय करेल, एक टाका एक्स्ट्रा मागे काढेल. तुम्हाला पण एकदम प्रोफेशनल सारखं काम करायचं असेल तर तुम्हाला पण एक टाका मागे घेणं गरजेचंच आहे. आता हा एक टाका काढल्याच्या नंतरून मी काय करेल बघा, डायरेक्ट हा टाका कुठे घेईल, वरती नेईल. आपला हा जो वरतीचा डिवाइड केलेला भाग आहे तिथे एक टाका तिथे नेला आणि त्याच्यानंतरून जी आपली पाकळी स्टार्ट झाली मी टाका तिथं घेतला. तिथं घेतल्याच्या नंतरून मी काय केलं, त्या टाक्याला मागे खेचला. मागे खेचल्याच्या नंतरून मग मी आता कुठे आणलं, जे आपण पहिलं डिवाइड केलं आहे तिथे मी तिथे घेतला एक टाका आणि परत कुठे आली, एकदम मध्ये आली. आता बघा हे आपण पूर्ण असं काय केलं, खेचून घेतला मागे. खेचून घेतल्याच्या नंतरून काय करायचं, जो आपला वरतीचा डिवाइड आहे हा वाला, इथे परत आपण काय करतील, टाका टाकतील. बरोबर. आता वरती परत घेणार. मग आता हा टाका ज्यावेळेस टाकणार त्यावेळेस काय करणार आपण, हा जो घेतलेला आहे त्याच्यात थोडासा वरती घ्यायचा आहे. म्हणजे हा मापानीच नाही घेणार आपण, त्याच्यात थोडासा वरती घेतला. वरती घेतल्याच्या नंतरून परत तो मागे खेचला, पहिल्या डिवायडरवर आणला, परत एक टाका काढला, तो मध्ये घेतला, त्याला खेचून घेतला, परत वरतीच्या डिवाइड केलेल्या जागेवर जसं वरती जाणार तसं थोडासा तुमचा हा टाका वरती वरती जाणार आहे. हे बघा याच पद्धतीने आपण काय करते, हा जो आपला फेदर स्टिच आहे तो आपण काय करणार आहेत, कंप्लीट करून घेणार आहेत. हे बघा आता आपण हे कंप्लीट करून घेऊया. खालून गेले वरतीच्या डिवाइडवर, परत वरती थोडासा उंच घेतला टाका, खालती आले, पहिल्या डिवाइड केले त्या जागेवर, परत मिडलला, परत मागे येऊन डिवाइड केलं तिथे, परत वरती थोडासा वरती काढला टाका, मागे खेचला. या पद्धतीने आपण काय करणार आहेत, तुम्हाला एकदम प्रोफेशनल टाईपचं काम तुम्हाला इथे मिळेल. तर प्लीज जेवढा होईल तेवढा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. स्किप केल्याने तुमच्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये स्किप होऊन जातात. तुम्हाला नॉलेज जे पाहिजे असतं ते मिळत नाही. तुम्हाला फक्त हा भ्रम असतो जास्त, जो मला पण होता, की मला चेन स्टिच येते ना, हां बस मला काम येते. तसं नसतं. बऱ्याचशा गोष्टी बारीक सारीक असतात, चेन स्टिचच्याच प्रकारात असू शकतील, पण त्या गोष्टी तुम्हाला कसं समजून घेणं खूप गरजेचं असतं. आणि मी तुम्हाला मागे पण बोलले की मला जर जी गोष्ट येत नसेल तर मी तुम्हाला खोट्यापणामध्ये ती देणारच नाही, कारण मला ते आवडत नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही जेवढं होईल तेवढा व्हिडिओ पूर्ण बघा. दिवसाचे 10-15 मिनिटं किंवा अर्धा तास द्यायला काय हरकत आहे, जर तुम्हाला काम चांगलं भेटत असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. स्किप करू नका. स्किप केल्याने नुकसान तुमचं होणार आहे. मी काय शिकवत पुढे जाईल, तुम्ही 10 वेळा कमेंट करतील तर त्याला अर्थ नाही राहणार. कारण जी गोष्ट मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओमध्ये देते तर तुम्ही त्याच गोष्टी जर कमेंट करत असतील तर ते त्याला मजा राहत नाही ना करायला पण. आणि हे बघा या पद्धतीने आपण शेवटी आलेले आहेत, बरोबर. आणि आता आपण इथे गाठ मारणार आहेत. आता गाठ मारणार तर मी काय करेल बघा, आता मी डायरेक्ट इथे गाठ मारायला घेतले तर हा उंच होतोय, तर म्हणून मी काय करेल, एक एक्स्ट्रा काढेल टाका आणि मी इथे गाठ मारून घेईल. आणि तुम्ही पूर्ण टाक्यांमध्ये माझ्या बघू शकता की माझा कुठेही टाका धसला नाहीये किंवा मी खेचून ताणून काय काढला नाहीये. का तर मी तुम्हाला नेहमी म्हणते तसं की सिल्क धागा हा हाताळताना खूप अलगद हाताळावा लागतो. कारण सिल्क धाग्याला तुम्ही जरासा जरी खेचून जर धरला तर तो 10 वेळा तुटला जाणार आणि तुटल्यामुळे तुमचं काम पण ते छान नाही दिसणार. तर हे बघा या पद्धतीने आपला हा फेदर स्टिच असतो. याच्याकडे लक्ष नका देऊ. आणि जर तुम्हाला इथे पण काय करायचंच असेल किंवा तुम्हाला इथे पण अजून भरायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, इथून हा टाका इथे घेऊ शकता आणि तिथून तो या बाजूला काढू शकता. पण त्याची काय आवश्यकता पडत नाही. हे फक्त दाखवण्यासाठी आपण एक शेप काढतो. पण फेदर स्टिच याच पद्धतीने केलं तर खूप छान दिसतं. हे झालं आपलं पाकळीचं फेदर स्टिच. तर बघा
आता आपण बघितलेलं आहे पाकळीचं काम, जे फेदर स्टिच आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. पण आता दुसरं अजून एक काम आहे जे फेदर स्टिच मध्ये खूप छान दिसतं, तर तो आहे हाफ सर्कल. तर हे बघा, आपण एक लाईन घेतलेली आहे करून, त्याच्यानंतरून आपण काय करतील, याला हाफ सर्कल मध्ये असं बनवून घेतील. हे बघा, बरोबर या पद्धतीने आपण याला काय केलं, हाफ सर्कल बनवून घेतला. आता हाफ सर्कल बनवून घेतल्याच्या नंतर बरोबर बीच मध्ये तुम्हाला यायचं आहे. हे बघा, याचा मिडल काढून आपण काय केलं, एक पॉइंट काढला. आता याच्यामध्ये पण सेम आहे की तुम्हाला डिवाइड करायचं आहे. अंतर इक्वल येऊ द्या की जेणेकरून तो टाका दिसायला चांगला दिसेल. तर हे बघा, हे जे हाफ सर्कल साठी आपण हे जे राऊंड करून घेतलेले आहेत अजून 2, तर त्याच्यासाठी आपण नंबर देऊया, 1 नंबर आणि हा 2 नंबर. बरोबर, म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला पुढे काय करायचंय. आणि त्याच्यावरती हा 3 नंबर. तर सुरुवात मी कुठून करते बघा, पॉइंट पासून करते. पॉइंट जो मिडलचा घेतलेला आहे तिथून सुरुवात केली. डायरेक्ट मी 2 नंबर वरती आली. 2 नंबर वरून मी डायरेक्ट 3 नंबर वर आली. बरोबर, 3 नंबर वर आल्याच्या नंतरून डायरेक्ट मागे कुठे जाणार आपण, 1 नंबर वरती. 1 नंबर वर गेल्याच्या नंतरून परत आपण मध्ये येणार, परत मागे खेचला धागा, 2 नंबर वरती आले, परत 3 नंबर वरती येणार, मागे खेचायचं 1 नंबर वरती आणि परत मधल्या पॉइंटवर. याच पद्धतीने आपण हा जो फेदर स्टिच आहे तो बनवायचा आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये एक दिसत असेल की आपण खालचे 1 आणि 2 नंबरला 1 नंबर 2 नंबरचे इथे काय करतोय, बरोबर जवळ घेतोय. पण 3 नंबर वरती आल्याच्या नंतर आपण थोडासा गॅप देतोय, कारण गॅप देणं महत्वाचं असतं. तेव्हाच तुमचा फेदर स्टिच आहे असं ते दिसेल. नाहीतर तुम्ही खालती पण सेम वरती पण सेम जर केला तर तुमचा फेदर स्टिच दिसणारच नाही. ते एक लोडिंग केल्यासारखं तो दिसून येणार ना. हे बघा, 1 नंबरवर येणार, परत आपण काय केला, मधल्या पॉइंटवर मागे जावा, परत 2 नंबर वरती, 2 नंबर वरती आल्याच्या नंतरून आपण काय केलं बघा, 3 नंबर वरती थोडासा गॅप दिला, मागे आले, परत सेम. याच पद्धतीने आपण काय करतील, पूर्ण आपलं जे फेदर स्टिच आहे ते बनवून घेणार आहेत. आता हे फेदर स्टिच ज्यावेळेस आपण सिंगल कलर मध्ये करणार आहेत तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला याच्यानंतरून डबल कलर मध्ये पण कसं करायचं, याच आपण जे बनवणार आहे फेदर स्टिच त्याच्यामध्ये दाखवेल. तर पहिला आपण आता हे सिंगल वाला आहे ते बनवून घेऊया. 1 नंबर इथे, परत मागे जायचं 2 नंबर वरती, तर हे बघा इथपर्यंत तर आपण आलेले आहेत. आता तुम्हाला एक अजून गोष्ट दाखवते की याच्यामध्ये तुम्हाला काय ऍडजस्ट करावी लागते ती. आता हे नंतर आता बघा, तुम्हाला इथे दिसत असेल की आपण इथे स्ट्रेट लाईनच्या याच्यामध्ये आल्याच्या नंतरून बघा इथे आपल्याला एक गॅप दिसतोय आणि हा कधी कधी येतो, काय प्रॉब्लेम नाही त्याचा. तो आल्याच्या नंतर आपण तिथे जाणार आणि परत 2 नंबर वरती येणार, 2 नंबर वरती आल्याच्या नंतर परत 3 नंबर वरती येणार आणि 3 नंबर वरती आल्याच्या नंतर परत आपण मागे जाणार. मागे गेल्याच्या नंतर बरोबर आपल्याला ती बघा स्ट्रेट लाईन मिळून जाणार. स्ट्रेट लाईन मिळाल्याच्या नंतर तुम्ही इथे काय करायचं आहे, इथे गाठ मारून घ्यायची आहे. म्हणजे हे आपलं फेदर स्टिच इथे कंप्लीट होत आहे. म्हणजे तुम्हाला इथे एखादे चुकीचं काय झालं तर तिथे रिपेअरिंग पण कसं करायचं तर हे पण तुम्हाला आता इथे समजून आलं बघा. तर या पद्धतीने थोडासा खुलवा टाका तो बसून जाणार. तर हे बघा, हे आपला फेदर स्टिचचं झालेलं आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ, कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.